तर नमस्कार मंडळी, आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आपण पाली हिलची मस्त सफर केली होती. जर तुम्ही तो ब्लॉग अजून बघितला नसेल तर हा ब्लॉग थांबवा आणि आधी तो ब्लॉग नक्की बघा, कारण आजची आपली जर्नी तिथूनच पुढे सुरू होणार आहे. आणि आता आपण निघालो आहोत आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे, म्हणजेच कोंडगाव धरणाकडे. आणि एवढं नाहीच, आजचा दिवस आपल्या पाली फार्म हाऊसवर देखील घालवणार आहोत. तर चला मग वेळ न घालवता सुरू करूया आपल्या आजच्या जर्नीला. तर मित्रांनो, तुम्हाला मी जी लोकेशन बोललेलो आपली वॉटरफॉल नंतर, पाली हिल आपण केल्यानंतर आता आपण आलोय कोंडगावच्या डॅमवरती. हा बघा, माझ्या पाठी तुम्ही बघू शकता, पूर्ण डॅम आहे. स्वतः याचे काय आपण दृश्य कॅप्चर करू. पालीपासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर असलेलं हे आहे कोंडगाव धरण. पावसाळ्यात या ठिकाणी निसर्गाचं वेगळंच रूप पाहायला मिळतं. समोर पाण्याने भरलेलं धरण, आजूबाजूला हिरवेगार डोंगर आणि त्यावरून वाहणारे छोटे धबधबे. म्हणूनच पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांचीही इथे चांगलीच गर्दी पाहायला मिळते. तर मंडळी, खूप छान असा डॅम आहे. तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघितला असेल. तर खूप साऱ्या फॅमिली वगैरे पण येतात या ठिकाणी फिरण्यासाठी. कोंडगावचं धरण म्हणून खूप फेमस आहे. सो तुम्ही पण येऊ शकता. पालीमध्ये आलात तर कोंडगावच्या धरणाला एकदा नक्की व्हिजिट करा. आता आपण धरणावरून आपण जाणार आहे. आपले काही मित्र आलेत ठाण्यावरून, ज्यांनी पालीमध्ये, जर पालीचे लोक त्यांना माहिती असेल की पेडलीमध्ये एक फार्म हाऊस आहे, तोरणा काहीतरी गावाचं नाव आहे, मला गावाचं नाव आठवत नाही. आपल्याकडे लोकेशन आहे, आपण त्या लोकेशनवर जाऊ. सो आपली पोरं सगळी आलीत मुंबईवरून. सो आता तिकडे आपण एन्जॉय आणि धमाल करू. सो चला जाऊया आपण फार्म हाऊसकडे. तर मंडळी, डॅम फिरून झालं आपलं. कोंडगाव जवळच ठाण्याळे म्हणून गाव आहे आपल्या भावाच्या मामाचं, स्वप्नीलच्या मामाचं. तर तिकडे झालं. सो चला जरा भेटू तिकडून आणि मग आपल्या फार्म हाऊसकडे जाऊ. मामाने मस्त घरी आणलेत फणसाचे. आमचा आकाश बघायचा खातो, तुम्हाला दाखवतो. आमचा आकाश घरी खाताना स्वप्नीलच्या मामाच्या घरी आलो आम्ही. आणि कसेच खूप छान आहेत. ह्याच्यात तर चाय ना रे, चाय पाहिजे ना, चहा पाहिजे. हा.
गावाकडची ही जुनी कौलारू घर, आजूबाजूचं शांत वातावरण आणि ही सुंदर संध्याकाळ, घरापेक्षा गावाकडचं हे साधं सोपं जगणंच मनाला खरंच खूप भावतं. स्वप्नीलच्या मामाकडे भाई आमची फुल खातिरदारी होते. तर भाई दूध बीत आणलं आम्हाला. चलो भाई घ्या. अशा प्रकारे हे गावचे सुंदर रोड आणि त्याच्यावर होणारी आमची कसरत. चलिए भाई, आपल्या आकाशची कडे टेन्शन आहे, हिमालय आपली. भाई तो गावचा रायडर आहे. करता रहे बादशाह ओ बादशाह. आणि दिवसभर फिरून झाल्यानंतर आम्ही येऊन पोचलो आम्ही घेतलेल्या फार्म हाऊसच्या ठिकाणी. तर गुड मॉर्निंग मंडळी. रात्री थोडा काय जास्त काय असा व्ह्यू दिसत नव्हता फार्म हाऊसचा, सो बोललो आपण सकाळी बघूया. तर आता सकाळ झाले, थोडा नाश्ता वगैरे करू आणि तुम्हाला मी मस्त स्विमिंग पूल दाखवतो आणि इकडचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला फार्म हाऊसचा. कांदे पोह्यांचा आस्वाद घेतल्यानंतर आता वेळ होती ती थोडी धमाल आणि मस्ती करण्याची. तर मंडळी, या फार्म हाऊस बद्दल सांगायचं गेलं तर याचं नाव आहे क्षणभर विश्रांती, जे की पेडलीमधील तोरणापाडा या गावात स्थित आहे. निसर्गाच्या अगदी जवळ राहून निवांत वेळ घालवायचा असेल तर स्टेसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. इथे मस्त वातावरणासोबत क्वालिटीची आणि चविष्ट फूडही मिळतं. म्हणजेच फॅमिली किंवा मित्रांसोबत एखादा रिलॅक्स वीकेंड प्लॅन करायचा असेल तर क्षणभर विश्रांतीला नक्कीच लक्षात ठेवायला हवं. आत्ता वातावरण एकदम मस्त झालं होतं आणि मग सुरू झाली आमची खरी मस्ती. रील्स काय, व्हिडिओ काय, सगळं करून झालं, पण मजा काही संपायचं नाव घेत नव्हती. आय लव्ह यू हाय की नाही समजून घेणारी दगडी. रानी देख राजा, ये मटकी एक पटकी में तोड़ता है. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर. मस्तपैकी मजा मस्ती केल्यानंतर सगळ्यांनी सोबत बसून जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेतला.
आणि मग सुरू झाला आपला परतीचा प्रवास. तर असा होता आपला भन्नाट ब्लॉग. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच भन्नाट व्हिडिओसाठी आपल्या सोबत जोडलेले राहा. पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.